नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माहितीये का, मी झोपलो असताना मला ना स्वप्न पडलं. असं काय बघताय? नाही, मलाही स्वप्न पडतात. स्वप्न पडलं होतं मला. आणि स्वप्नात मला असं दिसलं की मी आता एका मोठ्या राजवाड्यात आहे. राजाने मला आमंत्रण दिलेले जेवणासाठी. बहुतेक कुठलं तरी युद्धविद्या जिंकून आला असावा तो. सगळे असे फर्स्ट क्लास पैकी जेवायला बसले होते आणि सगळेजण जेवणाची प्रशंसा करत होते. ओ हो हो, ही ही ही, हा 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 हा, फर्स्ट क्लास, क्या बात आहे, आ हा हा. मी सुद्धा आपला एक गुलाबजाम असा उचलला आणि तोंडात टाकला. तोंडात टाकल्यावर मला असं जाणवलं की त्याला दुधीच्या भाजीचा वास येतोय. असं काय होत आहे? असो, एखादा पदार्थ बिघडू शकतो ना. म्हणून मी असा दुसरा एक जिलबी उचलली अशी तोंडात टाकली आणि मला उकडलेल्या मुगांचा वास आला. मूग असतं ना, मूग. मला काहीतरी लोचा आहे. आणि अजून एक घास खाऊन बघितला, तसाच वास. तिसरा घास खाल्ला, तसाच वास. मला ना दरदरून घाम फुटला आणि जाग आली. जाग आल्यानंतर मी विचार करायला लागलो, साला असं स्वप्न का पडावं, का पडलं असेल. मग मला आठवलं, आदल्या रात्री झोपताना माझ्या बायकोने मला असं सांगितलं होतं, मी उद्या सकाळी मी दुधी, मूग आणि कारलं असं एकत्र करून काहीतरी वेगळा पदार्थ करायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याचा वास जसं मला यायला लागला ना, तसं माझे पाय लटपटायला लागले. घरातून मी जो सुटलो तो डायरेक्ट इथे आलो, कारण मला माहिती होतं इथे उत्तम खायला मिळणार आहे. कारण माझ्या आवडीच्या मावशींना इथे मी बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? म्हणजे फर्स्ट क्लास. मला आधी नाव सांगा ना, म्हणजे मला माहिती आहे. नाव सुशीला भावे. आणि राहता कुठे? मी दादरला राहते. दादरला कुठे? दादरला गोखले रोडला राहते. गोखले रोड. ओके. किती वर्ष तिथे आहोत तुम्ही? आता आम्ही 12-15 वर्ष तिथे आहोत. आधी कुठे राहायचा? आधी आम्ही वरळीला राहत होतो. पण आता मला सांगा, घरी कोण कोण आहे? घरी आमचं जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो. माझे 2 मुलगे, 2 सुना आणि माझी 3 नातवंड, अशी आम्ही एकत्र राहतो. अरे बापरे, म्हणजे आजी फुल फॉर्मात असते. मग तर तुमच्या मुलांना तुम्ही जे खायला घातलं लहानपणी, तेच नातवांना चालतंय का आज? थोडंफार चालतं. थोडंफार त्यांना आता चायनीज वगैरे पण हवं लागतं. मॅगी हवी असते, चायनीज हवं असतं, तेही करतो. आणि आम्ही आमच्या पद्धतीचे पण पदार्थ करून, सर्व पद्धतीचे पदार्थ तुम्ही नातवांना खायला घालता. भाकरी पिठलं सुद्धा आम्ही करून आवडतो. म्हणजे आज तुम्ही मला काय खायला घालणार याच्याबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आणि खवयीनं सुद्धा उत्सुकता आहे. तर आपण आपल्या किचन कडे जाऊया. बस, काय तुम्ही आज काय काय करणार आहात? आज मी पारंपरिक अळूची गोळा भाजी करणार आहे. पारंपरिक अळूची गोळा भाजी. मला साहित्य सांगता काय काय? हो, सांगते ना. अळू, हे भाजीचं अळू आणावं लागतो. अळू 2 प्रकारचे असतात, वडीचं अळू आणि भाजीचं अळू. हे भाजीचं अळू आहे. त्याच्यानंतर तुरीची डाळ आहे शिजवलेली, आणि भाताच्या कणे आहेत. हा नारळ आहे. आणि फोडणीचं साहित्य म्हणजे लसूण, हिंग, मिरच्या, सुक्या मिरच्या, मोहरी, गूळ, मीठ, मेथीचे दाणे म्हणजे हळद आणि चिंचेचा कोळ. ओके. साहित्य आपण बघितलेलं. मला अजून एक सांगायचं असं, ही पारंपरिक म्हणजे साधारणपणे किती वर्ष झाली असतील? माझ्या आजीच्या हातची मी खाल्लेली आहे, एवढी मला आठवण आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी एक 70-80 वर्ष तरी झाले असतील. हो, सहज. आरामात तुमच्या आजीच्या हाती. हो. ओके. साहित्य बघितलेलं आहे, त्याचे किती वर्षापूर्वी ही भाजी तयार झालेली आहे हे आपण बघितलेलं आहे अंदाजे. आणि आता बघूया आपण आता काय करायचं, मला सांगा. आता तेल घालून फोडणी करायची. या भाजीला फोडणीचं अतिशय महत्व आहे. फोडणी खमंग झाली पाहिजे. राई टाका. हिंग, मेथी दाणा. मेथी दाणे कडवट असतात ना, थोडीशी टाका अजून. चांगली ना, तब्येतीला चांगली. तर लसूण टाका. मिरच्या अजून 1 टाक. बस. आता हळद घाला. अळू घाला. गुळबिळ सगळ्यात नंतर घाला. नंतर अळू शिजल्यावर त्याच्यात जरा चिंचेचा कोळ घाला.
तांदूळच्या कण्या आणि डाळ. बस बस थोडी डाळ. हां बस. आता गूळ घाला, मीठ, गूळ. नारळ थोडं. बस झाली आपली भाजी तयार. अरे रेडी. मग काय. आणि ही खायची कशा बरोबर? खायची भाकरी बरोबर खायची. हे वरून वरून असं जरा कोथिंबीर आपलं खोबरं पेरायचं. खोबरं पेरायचं. तुम्ही वरवर लिहू नका, व्यवस्थित पेन असं टेकवा आणि लिहा. साहित्य आणि कृती. अळूची गोळा भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची चिरलेली भाजी, शिजवलेली भाताची कणी, शिजवलेली तूर डाळ, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, हिंग, लाल सुकी मिरची, लसूण, गूळ, हळद, मीठ, मेथी आणि मोहरी. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, मेथी, लसूण, लाल सुक्या मिरच्या आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चिरलेली अळूची भाजी आणि चिंचेचा कोळ घालून भाजी परतून घ्यावी. भाजीमध्ये शिजवलेल्या तांदळाच्या कण्या आणि शिजवलेली तूर डाळ घालून ती वाफवून घ्यावी. वरून ओलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.